नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते। आज इथे ही बॅग मी बनवलेली आहे। तर ही एका ब्लाउज पीसपासून बनलेली आहे। त्यातूनच थोडासा पीस उरला तर त्याचाही मी छोटंसं असं पॉकेट बनवलेलं आहे। तर हे कॉम्बो पॅक झालेला आहे हा। खूपच सुंदर असा हा ब्लाउज पीसचा इथे कॉम्बो पॅक तयार झालेला आहे, पाहू शकता। तर याची साईज पण बऱ्यापैकी मोठी आहे, कारण कपड्याची साईजच 27x18 असल्यामुळे बॅगचा साईज हा 16x14 झालेला आहे। या ठिकाणी अशा पद्धतीने हे पॉकेट दोन डबल झिपवाला झालेला आहे हा। याची साईज 12x8.5 आहे। याची ऑलरेडी मी एक व्हिडिओ टाकलेली आहे या छोट्या पॉकेट पर्सची। तर इथे बघू शकता ही बॅग अशी बऱ्यापैकी मोठी आहे। खूप सुंदर होता हा पीस। कोणाला असे लाईट कलर आवडत असतील तर ते यूज करू शकतात। तर या ठिकाणी मी हे फॅब्रिक घेतलेलं आहे, त्यामधून मी फोम कॉटनचं अस्तर त्यामध्ये वापरून मी हे क्विल्टिंग तयार करून घेतलेलं आहे। तर याचा साईज जो आहे तो त्याची उंची आहे कपड्याची 27 आहे फुल उंची, आणि रुंदी आहे 18 इंच, कारण हा सिंगल एकच पीस आहे हा। तर इथे मी बेल्ट घेतलेले आहेत, त्याचं मेजरमेंट आहे 21 इंचाचं। तर इथे जो बेल्ट झिप घेतलेली आहे ती 9 इंचाची आहे। इथे आपल्याला सेंटरला मधोमध बसवायची आहे। पॉकेट मी तयार करून घेतलेलं होतं आधी। त्यानंतर इथे अशा पद्धतीनं आपण हे चारही बाजूनी शिवून घेतलेलं आहे हे पॉकेट। त्यानंतर याला फोल्ड करून या ठिकाणी आपल्याला कॉर्नरला, कारण ही रुंदी जी आहे 18 इंचाची आहे, आपण 1.5 इंच यावर मार्किंग करून तो भाग आपल्याला क्रॉसमध्ये कट करायचा आहे। त्यानंतर वरची जी बाजू येईल ती 15 इंचाची येईल, जिथे आपण मेन झिप वापरणार आहे। तर या ठिकाणी असं क्रॉसमध्ये मी असं कॉर्नरपर्यंत अशी एक क्रॉस लाईन घेतलेली ओढून, त्यानंतर तो कपडा आपल्याला कट करायचा या ठिकाणी। तर इकडे दोन्ही पीस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीनं। त्यानंतर इथे आपण झिप घेणार आहोत एक 15 इंचाची। त्याआधी आपल्याला इथे सेंटर पॉईंट काढून 3-3.5 इंचावर आपल्याला या ठिकाणी बेल्ट बसवून घ्यायचे आहेत, कारण मी ते 3.5 इंचावरच मार्किंग केलेलं आहे। तर बेल्ट आधी बसवून घ्यायचे ते या ठिकाणी मागे पुढे करून 2-3 शिलाई घ्यायची, कारण बेल्ट मजबूत होतो, कारण त्यावरून झिप पण बसणार आहे। तसाच दुसराही बेल्ट बसवून घ्यायचा आहे। शिलाई थोडी मागे पुढे करून बेल्ट बसवला की बेल्ट हा मजबूत बसतो, उसवणार नाही आहे। त्यानंतर आपण झिपचे दोन भाग करून घेतलेत मी रनर काढून। त्यानंतर एक पीस इकडे बसवून घेते या साईडला। त्यानंतर यावर टॉप स्टिच घ्यायची आहे। तसंच दुसऱ्या साईडला मी झिप लावत आहे। इथे दाबटीप घेऊन झालेली आहे आपली। त्यानंतर रनर टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये। रनर घातल्यानंतर तो रनर पूर्ण खाली ओढून घ्यायचा, परत दुसऱ्यांदा लावायचा, कारण शेवटचं टोक पण रनर झिपचं हे बंद होतं। त्यानंतर हा कपडा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजू आपल्याला पूर्ण शिवून घ्यायच्या आहेत वरपर्यंत। त्यानंतर ते एक्स्ट्राचा कपडा कट केलेला आहे मी। त्यानंतर इथे 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत मी 1.5 इंचाच्या,
पायपिंग करायचं आहे साईडला. इथे पायपिंगची पट्टी आपल्याला अशी दुमडून शिवायची आहे. ब्लाऊजचे धागे बाहेर दिसणार नाहीत पीसचे. इथे दोन्ही साईडची पायपिंग होत आलेली आहे या ठिकाणी. तर आपल्याला बॉटमला 2 बाय 2चे असे बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचे आहेत दोन्ही कोपऱ्यांमध्ये. आपल्याला बॅगेचं जर तळ जर मोठा हवा असेल तर यामध्ये आपण साईज वाढवू शकतो. 2च्या ऐवजी आपण 2.5-3 पण घेऊ शकतो. बॅगला किती म्हणजे आतून तळ किती मोठा बनवायचं त्यावर डिपेंड करतो. आतून जर बॅगचा घेर जर मोठा असेल तर आपण त्यामध्ये 3-3.5 इंचाचा पण बॉक्स आपण कट करून घेऊ शकतो. पण आपल्याला तितका मोठा नाही करायचा म्हणून मी 2 बाय 2चाच कट केलेला या ठिकाणी. त्यानंतर असा व्यवस्थित पकडून आपण तिथे कपडा असा बाहेर आतल्या बाजूने राहिला नाही पाहिजे, व्यवस्थित धरून शिवून घ्यायचा आहे या ठिकाणी. इथे बॉटमचं शिलाई झालेली आहे बॉटमची. तर इथं आपण ही बॅग पूर्ण झालेली समजू, तर आपण ती उलटवून बघू शकतोय. आतल्या साईडने हे पॉकेट तयार झालेलं आहे. फ्रंटला मी पॉकेट काही केलेलं नाही त्यामुळे मी एक पाऊच ठेवला आहे त्यावरती. करता आलं असतं फ्रंटच्या बाजूने पण. अगदी सोपी शिवायला आणि झटपट होणारी आहे. ऑलरेडी या व्हिडिओ मी या छोट्या पर्सचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि मी हा फास्ट फॉरवर्ड करून मी तुम्हाला दाखवत आहे. हा कॉम्बो सेट दाखवायचा होता म्हणून मी परत हा व्हिडिओ दाखवते. कारण डबल रियूज कंटेंटमध्ये मोडतो त्यामुळे मी डबलचा जास्त वेळ दाखवू शकत नाही. तर याला फास्ट फॉरवर्ड करून घेतलेला आहे मी या ठिकाणी. नंतर पॉकेट पण बसवलेलं आहे अशा पद्धतीनं. मला कालच हा व्हिडिओ एकसाथ करायचा होता पण वेळ नसल्यामुळं जमलं नाही टाकायला. तर इथे हे रनर बसवून घेते या ठिकाणी. कोणी बघितला नसेल व्हिडिओ तर हा व्हिडिओ पाहू शकता. इथे मी आतून पायपिंग करून घेतलेली आहे या पीसला. तर अशा पद्धतीने याचं पॉकेट तयार झालेलं आहे, फ्रंट पॉकेट आणि मेन. तर इथे अशा पद्धतीने हे कॉम्बो पॅक तयार झालेला आहे आपला हा. तर तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.